माता रेणुकाला जे आहे जाळलं होतं ती जागा हे बघा. आणि हे खूप प्राचीन जागा आहे ॲक्च्युली, हे लोकांना माहीतच नाही. मित्र, आज आपण एका अशा रहस्यमय जागी जाणार आहोत. आज आपल्या संग हे टीम बघू शकता, माझे मित्र आहेत. मागं जे तुम्हाला दिसत आहे ना, तो अतिशय चांगला असा माझा लहानपणचा मित्र आहे कृष्णा. आणि आज आपण एका ऐतिहासिक जागेकडे जाणार आहोत ॲक्च्युली, परंतु तुम्हाला थोडंसं एंटरटेनमेंटसाठी मी आता एक गोष्ट सांगणार आहोत. तुम्ही आता आपण जंगलात जात आहोत आणि जंगलातल्या प्राण्यांचे तुम्ही आवाज तर नेहमी ऐकलेच असतील, परंतु आजकाल जंगलातले प्राणी कमी झाले, त्याच्यामुळं हे झालं ना, डिस्टर्ब झालेलं आहे वातावरण. त्यामुळे प्राणी वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याचे आवाज ऐकायला मिळत नाहीत. तर आज तुम्हाला मी नाही का एक आवाज ऐकू घालणार आहोत. एक सुंदर असा कलाकार आपल्या संग बसलेला आहे, अतिशय फेमस असा कलाकार आमच्या एरियातला. मला कोकिळाचा आवाज मित्र काढून दाखवत होतो. काढ रे कोकिळाचा आवाज, बघू शकता. आणि मोराचा आवाज तुम्ही ऐकला का मित्र? मोराचा काढ रे बाई. तर मित्र, अशा प्रकारे आपण आज खूप साऱ्या एंटरटेनमेंट करत आपण आज माहूर दर्शन घेणार आहोत आणि सोबतच या माहूर गडाचा पूर्ण इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत. तर जर्नी स्टार्ट होईल. तर चला मग जाऊया. कायचं मंदिर आहे बापू इथं? कायचं आहे हे मंदिर? कोणाचं आहे हे? का कोण्या देवीचं? आम्हाला माहित नाही, त्याच्यामुळे विचारलं. कुठले बापू? आम्ही महागावचे का? तर तुम्ही दिसले इथं पाया पडताना, तर म्हणलं मंदिराचं माहिती आम्हाला असं कोणत्या देवाचं आहे. मंदिर खायचं असेल या ठिकाणी इकडे जा. कोणतं मंदिर आहे ते रेणुकाला जाळलेली जागा, रेणुका मातेला जाळलेली जागा आहे, इकडल्या बाजूला आहे. म्हणजे ते जेव्हा समजा ते पुराणे परशुरामानं जाळलं होतं दोन्ही आई वडिलांना, जमदग्नीला आणि रेणुका मातेला, ती जागा इकडल्या बाजूला आहे. तर मित्र हो, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, परंतु आबाजीनं आपल्याला सांगितलेलं आहे की इकडल्या बाजूला रेणुका मातेला जाळलेलं ज्या ठिकाणी आहे ती जागा इकडल्या बाजूला आहे. तर आपण आता तिकडे जाणार आहोत. तुमचं नाव काय बापू? वामनराव. माझं नाव नूरसिंग राठोड. आपल्या मी पण डॉक्टर वानखेडे आहे. तर तुमच्या लांजीचे पेशंट आहेत माझ्याकडे. हा लांजीचे वाताचे. तुम्ही खास महागावचे राहणार. हो, महागावचे मारुती सावकार होते ना, हां हां. आमचे चुलत सासरे होते. अच्छा 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 अच्छा. ते आता गोविंदा माधव मिळून गेला. अच्छा अच्छा. या कधी आले तर नमस्कार करा आमच्या चॅनलवर. तर मित्र, आता आपण रेणुका मातेला जिथं जाळलेलं आहे त्या ठिकाणी जात आहोत. आता हे जे आजोबा आहेत ते आपल्याला ती जागा दाखवणार आहेत जिथे परशुरामानं आपल्या मातेचं म्हणजे शिर उडवलं होतं, त्या ठिकाणी जायचं आहे. इकडेच ना? आता बघू शकता मित्र, हे दोन्ही आजोबा आपल्याला मदत करत आहेत ती जागा दाखवण्यासाठी. तर आता आपण जात आहोत ज्या ठिकाणी परशुराम देवानं जे आहे मातेचं सर उडवलं होतं, म्हणजे डोकं कापलं होतं कुऱ्हाडी, त्या ठिकाणी आपण जात आहोत जिथे त्यांचा अंतिम संस्कार केलेला आहे त्या ठिकाणी रेणुका मातेचा. तर चला जाऊया. जंगलाच्या बिलकुल मध्यभागी हे ठिकाण आहे. जय शिवाय नमस्तुभ्यम, जय सती माता प्रसन्न, असं नाव आहे या ठिकाणी. हे स्तंभ बघू शकता, दगडामधलं मंदिर आहे. यादवकालीन हे मंदिर असावं. हर हर महादेव. मंदिर बरंच मधात आहे. मी पहिली वेळेस आलो इकडं, खूप वेळा येतो परंतु इकडं आलो नाही, योगायोग नाही आले. खूप छान मंदिर आहे. तर असं जंगलामध्ये जावं लागते मित्र, जंगलामध्ये जावं लागते आपल्याला जे माता रेणुकीला जिथं जाळलेलं आहे ती जागा पाहण्यासाठी. खूप हिस्टॉरिकल जागा आहे. चला जाऊया अंदर. आता हे रस्ता आहे मित्र,
जे जिथं माता रेणुकाला जे आहे जाळलं होतं ती जागा हे बघा. आणि हे खूप प्राचीन जागा आहे ॲक्च्युली, हे लोकांना माहीतच नाही, म्हणून मी आज तुम्हाला इथं दाखवण्यासाठी आणले. आणि हा ब्लॉग आपला जो आहे हा इथंच आपण संपूया. परंतु पहिले या मंदिराची एक कथा आहे, ते मी तुम्हाला पहिले सांगतो. हर हर महादेव. मित्र हो, इथे काय झालं होतं, एक कथा आहे, दंतकथा, जी माता रेणुका देवीशी जोडलेली आहे. अशी कथा आहे की प्राचीन काळामध्ये इथे जमदाग्नी ऋषी आणि माता रेणुका राहत होत्या. आणि माता रेणुका हे अतिशय म्हणजे एक महान सती होती. तर ते तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध होती ती सतीत्व तिचं, तर सगळ्यात श्रेष्ठ होती ती. तर त्यावेळेला माता रेणुका जे आहे इथंच कुठंतरी कुटी असेल जमदाग्नीची आणि रेणुका मातेची. तर तिथं परशुराम त्याचा पुत्र होता. तर रेणुका माता दररोज एका कच्च्या मडक्यामध्ये पाणी आणायची सर्व तीर्थातून. तर एके दिवशी काय झालं की तिथं काही देव क्रीडा करत होते. ते रेणुका देवीनं पाहिलं आणि तिच्या मनामध्ये म्हणजे एक भावना उत्पन्न झाली. तर त्यामुळे ते मटकं फुटलं. आणि जमदाग्नी हे एक तपस्वी ऋषी होते, त्यांना ते कळालं की तिचं सतीत्व भंग झालं. तर जशीच रेणुका माता आश्रमात आली, तिनं तर जमदाग्नीनं आपल्या पुत्रांना बोलवलं आणि म्हणले की तुझ्या आईचं डोकं उडव. तर बाकीच्या पण मुलांना म्हणलं, पण कोणी उडवलं नाही. पण हे जे परशुराम होते त्यांनी मातेचं डोकं उडवलं. आणि त्याच्यावर खुश होऊन जमदाग्नी म्हणले की तुला काय पाहिजे ते सांग, तुला काय मागायचं ते माग वर, खुश होऊन. तर जमदाग्नी त्यावेळेला म्हणले की मला माझी माता जिवंत करून पाहिजे. तर त्यावेळेला जे आहे मातेला जिवंत करून पाहिजे. तर ते तिथं रेणुका देवीचं जे मंदिर आहे, तर त्यानं सांगितलं की तू याला टेकडीला परिभ्रमणा कर, तुझी मातेचं दर्शन तुला होईल, फक्त मागं पलटून पाहू नको. तर त्यावेळेला ते चालत जातात. तर माता जे मागून त्याचा चेहरा जमिनीतून बाहेर यायलेला असतो. तर बाहेर येताना त्यावेळेला काय होतं की फक्त शिरच त्यांचं वर येतं. मग नंतर ते धड यायच्या आधीच ते वापस पलटून पाहतात. तर त्यावेळेला मग म्हणून रेणुका मातेचं फक्त शिरच बाहेर आलेलं आहे. रेणुका मातेच्या मंदिरावर आपण पाहतो, तर त्याचं दर्शन घेतो. परंतु त्याच देवीला जे आहे तेव्हा अंतिम संस्कार, जेव्हा डोकं उडवल्यानंतर अंतिम संस्कार जे आहे देवीला, ते परशुराम देवानं इथंच केलं होतं. त्यामुळे ही जागा अतिशय पावन आहे. मित्र, मी तुम्हाला कथा सांगितली की कशी जिवंत झाली पुन्हा रेणुका माता. परंतु जिथं पहिलं शरीर रेणुका मातेचं जे होतं ते इथं त्यांना अग्निसंस्कार देण्यात आलं होतं. तर ही ती जागा आहे मित्र. तर अशा प्रकारे या जागेचं रहस्य आहे. तर माहूर गडावर तुम्ही कधी पण येसाल ना, या जागेला नक्की व्हिजिट करा. इथं काही प्राचीन अवशेष पण आहेत, जे मी तुम्हाला इथून झूम करून दाखवतो. ते यादवकालीन, म्हणजे इथं खूप जुनं मंदिर असावं मित्र. ते बघू शकता, हे यादवकालीन मंदिराचे अवशेष आहेत. पण जास्त काही इथं अवशेष दिसत नाहीत, परंतु यादवकालीन आहे. जिथे रेणुका मातेचं दहन विधी झालेला आहे, तो मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जे लोक नवीन आहेत आणि ज्या लोकांना डिटेलमध्ये कोण्याही जागेची माहिती घ्यायची इच्छा असते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू सो मच. समोर तुम्हाला मंदिर दिसत आहे, इथे रेणुका मातेला जे पण लोक नवस वगैरे म्हणजे आपली इच्छा मागतात आणि नवस ठेवतात. म्हणजे कोणी कोंबडीचा देते, कोणी बकऱ्याचा देते, जसं ज्याचे त्याचे इच्छेने नवस जे मागतात आणि तिथं त्या प्राण्यांची बळी दिली जाते. ॲक्च्युली या गोष्टींना मी बिलकुल मानत नसतो मित्र. परंतु बरेच लोक असं नवस वगैरे मागतात, त्यांना आपली इच्छेसाठी एखाद्या प्राण्याची बळी देणं हे मला स्वतःला पटत नाही मित्र. परंतु मी ज्याची आस्था आहे त्यांच्या विरोधात नाही बोलत आहे, माझं सेल्फ ओपिनियन मी सांगत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मित्र, इथे नवस कापला जातो आणि इथून हे पायऱ्या बघा, हजारो पायऱ्या आहेत वरी माता रेणुकाच्या मंदिराकडे जाण्यासाठी. तर नवस कापल्यानंतर जो नैवेद्य आहे माता रेणुका देवीला या पायऱ्यानं पैदल जाऊन दिला जातो. आणि जो पण
देऊन पुन्हा इथे येतो आणि लोकांना ते म्हणजे समजा जे नवस कापतो आणि तिथे ते करतो. तर असं केले असल्यास ते समजा त्याची इच्छा पूर्ण होते अशी लोकांची आस्था आहे. याबद्दल मी माझं सेल्फ ओपिनियन नाही सांगणार मित्र. तुम्हाला काय वाटतं सांगा. ते जे दगड दिसत आहे हे यादवकालीन असावा, कारण याच्यामध्ये हेमाडपंथी आर्ट शैली आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडल्या बाजूला बघा, वरी बघा, नंदीजी तुम्हाला दिसत आहे आणि नंदीची मूर्ती तिथे आहे. याचा अर्थ इथे महादेवाचं मंदिर असावं पहिलं, असं म्हणजे मला असं वाटते. बट आपण बघूया आता त्याच्या अंदर काय आहे ते मला माहिती. आणि हे दीपमाला आहे, त्याच्यावरती रात्रीच्या टाइमला दिवे जाळल्या जातात आणि अतिशय चांगल्या इथं प्रकाश होतो त्यामुळे. आणि पहिले इथं आश्रम, आजही इथे आश्रम आहेत, बघू शकता इकडल्या बाजूला आश्रम आहेत. आणि इथं ते बघू शकता बऱ्याचशा महाराजांच्या समाधी आहेत. तर इकडे असतो या मंदिराच्या मध्ये जे आहे, मला वाटलं हे बघा महादेवाची मूर्ती आहे, बट नाही आहे मित्र. इथे बघा देवीची मूर्ती दिसत आहे. आता कोणत्या देवीची आहे मला माहित नाही, रेणुका देवीचीच असावी असं एक अनुमान मी सांगतो. जय माता दी. तर हा व्हिडिओ जो आहे इथे संपला. याच्याबद्दल या मंदिराबद्दल आणि मी जे टॉपिक तुम्हाला सांगितलेलं आहे नवसाचा, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कळवा मित्र. कारण आधुनिक भारताचे आधुनिक विचार असले पाहिजे आस्थेला धरून. माहूर गडावर आल्यानंतर आपली ही जी जर्नी आहे खूप सुंदर होणार आहे. कारण आज आपण माहूर गडामध्ये अतिशय जंगलाच्या मध्ये आलेलो आहोत. हे जे पायऱ्या बघू शकता जुन्या काळातल्या असतील माहीत नाही, 1000 वर्षापूर्वीच्या असतील की 10,000 वर्षापूर्वीच्या असतील, याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. वरी जे रेणुका मातेचं मंदिर आहे तिथे हे पायऱ्या थांबतात आणि तिथं रेणुका मातेचं जे प्राचीन काळामध्ये जमदाग्नी आणि रेणुका माता तिथं आश्रमात राहायचे, तेव्हा माता रेणुका याच पायऱ्यानं इथे खाली तळ होतं, ज्याला आज सर्वतीर्थ म्हणतो, तिथं पाण्याचा घडा भरून आपल्या आश्रमात पाणी नेत असायची. ती एक अतिशय सती होती, म्हणजे प्रसिद्ध सतीची शक्ती, जे अफाट शक्ती होती देवीच्या अंगे, तिचं सतीत्व तिथं भंग झालं होते. आणि तेच रहस्यमय रस्ता आहे तिथून माता रेणुका जी आहे जमदाग्नीसाठी आश्रमात पाणी न्यायची, घराचं काम करण्यासाठी. तर अशा प्रकारे याची कथा आहे. परंतु हे पायऱ्या अतिशय रहस्यमय आहे. इकडल्याच बाजूला जर आले तर इकडच्या बाजूला नक्की या. मित्र, आपण आता मोहाळ तळ म्हणतात का या तळ्याला? बरोबर, इथं मोहाळ तळ आहे. आणि या तळ्याची अशी कहाणी आहे की ज्या लोकांचे आई वडील वगैरे वारतात ना, तेव्हा ते लोक इथे येऊन टक्कल वगैरे करतात आणि इथं स्नान करतात. यानं काय होते, त्यांच्या आई वडिलाच्या आत्म्याला शांती भेटते, है ना. अशी लोकांची आस्था आहे. हे बघू शकता, तर मी तुम्हाला जवळून दाखवतोच आता. तर या आजोबांनी आपल्याला पूर्ण स्टोरी सांगितली या तळ्याची, आणि मला पण माहीत होती ॲक्च्युली, पण तेवढी माहीत नव्हती ती. आणि आता आपण जाणार आहोत जमदाग्नी. रेणुका मातेचं मंदिर तर सगळेच पाहतात, पण जमदाग्नी ज्याचे ते होते, पतिदेव होते, त्यांचं पण मंदिर या ठिकाणी आहे. ते मंदिर आपल्याला आजोबा दाखवत आहेत. तर चला आपण जाऊन आता ते मंदिर बघू. मधात विहीर कोणाची होती? ते रेणुका देवीची पूजेची पाण्याची. हा, माता रेणुका देवी इथूनच पाण्याचा घडा भरून जे आहे आपल्या आश्रमात नेत असायचे. जिथं म्हणजे क्रीडा वगैरे पाहिली होती त्यांनी, तर ते हेच जागा आहे. इथूनच त्यांचे सतीत्व भग्न झालं होतं. तर हेच जागा आहे. पण ते विहीर आता पाण्यानं बुजलेली आहे मित्र, त्यामुळे मी आता तुम्हाला नाही दाखवू शकत. परंतु हे बाकीचं हे बघू शकता, बरंचसं बांधकाम इथं झालेलं आहे या तळ्याचं. तर अशा प्रकारे मित्र हो, या तळ्याच्या बाजूला जे आहे ना पूजा केली जाते आपल्या आई वडिलाच्या शांतीसाठी. तर अशा प्रकारे ही जागा आहे. तर त्यामुळं इथं जे लोक आहेत ते आपल्या आई वडिलाच्या शांतीसाठी बरेच पूजा करतात. इथं तुम्हाला जर पूजा करायची असेल तर तिथं ते आश्रम आहे, तिथं जायचं आणि तिथं बरेचसे महाराज राहतात. तर त्यांना तुम्ही जर म्हणले की आपल्या आई वडिलाच्या शांतीसाठी पूजा करायची आहे, तर ते त्यांची दक्षिणा वगैरे सांगतात आणि इथे तुम्हाला घेऊन येतात. ते विधिवत तुमची पूजा करून त्यांच्या शांतीसाठी ते प्रार्थना करतात. मित्र, आता माहीत नाही आयुष्याच्या पलट्यामध्ये नंतर आपल्याला कधी बापू भेटतील हे दोन्ही पण आजोबा. खरंच याच्या दोघांसंग आता आम्ही अर्धा 1 घंटाच राहिलो. खूप चांगलं फील झालं. असं वाटलं की आपले स्वतःचे एक सख्खे आजोबा होत की काय, आमच्या संगच आले ते इथपर्यंत. आता नेक्स्ट टाइम आमची भेट कधी होईल काय माहीत. चालते आजोबा, धन्यवाद तुमचा. तुम्ही आम्हाला एवढं चांगल्या जागा दाखवल्या, एवढी माहिती दिली. आणि तुम्ही इथं किती वर्षापासून असता? हा, मंदिर आहे रेणुका देवीचं मंदिर. तुमचं गाव सर? आमचं गाव आहे मोळ चौकडी. अच्छा, मी उटीच आहोत. आमच्या वडिलाचं आणि आमचं पटत नव्हतं. वडील भावाचं आमचं पटत नव्हतं. हा हा, मी रांगे या धनोड्याला आलो. अच्छा, धनोड्याला 30 एक वर्ष हॉटेल चालवलं. बरं बरं बरं. फुलापाशी
अच्छा अच्छा. तर आजोबा जे आहेत ते मोरदचे आहेत आणि मी पण उटीचा आहे. मोरद वाकोडी तिथंच गाव आहे माझं उटी. उठी उठी जाऊ. हा, मी या वानखेडे उटीचा. तर धन्यवाद काका, तुम्ही एवढं चांगली माहिती दिली आम्हाला आणि जवळचेच तुम्ही निघले आपल्या गावाच्याच शेजारचे. आणि काकाचं स्ट्रगल बघा, आई वडिलांसंग भांडण करून इथं आले आणि स्वतःचं आयुष्य इथं स्थापन केलं. इथं नवीन घर आहे का तुमच्या इथं? का घर आहे? मुलं किती आहेत आजोबा? 2 मुलं आणि 5 मुली आहेत. 2 मुलं आणि 5 मुली, म्हणजे आजोबाला नातू कमीत कमी 15-20 असतीलच. हो 100%. 22 नातू बघा मित्र, एवढा चांगला परिवार त्यांनी वाढवलेला आहे या ठिकाणी माहूर शहरामध्ये येऊन. तर 3 मुली सर्व्हिसला होता. पहा की प्रगती, खूप छान प्रगती केली. दिल्लीला डॉक्टरीना एक मुलगी. तर अशा प्रकारे कधी कधी काही क्षणातच माणूस भेटलेला किती जवळचा होऊन जातो मित्र, नाही का? फक्त आपलं एक बोलणं चांगलं असावं, प्रेमळ बोलणं असावं. हे बघा, आपण काय पैसे देणार आहोत एकमेकाला किंवा काय करणार आहोत, आपले शब्द हे पैशापेक्षा मोलाचे असतात मित्र. नातं जर बनवायचं असेल तर तुमची लँग्वेज कोमल आणि प्रेमळ असणं गरजेचे आहे मित्र. तर हा व्हिडिओ इथंच संपतो. एक काकांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आपली मराठी माणसं किती प्रेमळ असतात. आपण जर चांगले वागलो तर लोक कसे वागू शकतात, त्याची एक अनुभूती म्हणून हे स्टोरी व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्र. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा की कसं राहायला पाहिजे माणसाने. म्हातारे माणसं जेव्हा भेटतात ना, तेव्हा आपण कसं वागायला पाहिजे, ते कसे वागू शकतात मग तुमच्या संगे. त्याचा एक मला तर चांगला अनुभव आला. तुम्हाला काय वाटतं याबद्दल सांगा नक्कीच. तळ हे पूर्ण भरून राहते नाही का? हे काय मंदिर होते काय? लोकांना बसण्यासाठी केलं. त्यांनी आपल्याला भरपूर माहिती दिली. आणि हे कलाकृत्या बघा तळ्याच्या अंदर. मोहाळ तळ आहे. याच्यामध्ये खूप पूर्ण काम दगडांनीच केलेलं आहे, बघू शकता मित्र. हे बघा, तळ खूप खोल आहे बरं का. कधी आलात ना, लेकरं बाळायला लक्ष राहू द्या. आणि तसं पडलं तर गाळ आहे खूप सारा याच्यात, त्यामुळं रिस्की स्पॉट आहे. सांभाळून राहिलेलं कधी बरं आहे की नाही मित्र. आपण जिथं आलेलो आणि हे मोहाळ तळ आहे. आणि बघा इथं या तळावरून या झाडावरून पोहायले होते कधी. ते खूप मोठा ऍक्सिडेंट घडला होता पहिले. एक मुलगा या झाडावरून खाली उडी मारली आणि तो मृत्युमुखी पडला. ऍक्च्युली इथे पोहायला आले होते ते काय मुलं शाळेतले. तर तुम्ही कधी इकडल्या बाजूला असं पोहायसाठी गव्हासाठी आले ना, जरा सांभाळून या, कारण इथे ऍक्सिडेंट खूप झालेले आहेत अशा प्रकारचे. हे आजोबांनी स्वतः सांगितले आणि पाहिलेलं आहे त्या गोष्टी. त्यामुळं जपून राहायचं. पारवेकराला लेकरू बाळ नव्हतं का? तर त्याला लेकरू बाळ झालं. आणि कोणता रोड केला त्यांनी? ते अनुसया मातेचा जे दत्तात्रयपर्यंत रोड त्याने. हा, अनुसया मातेपासून दत्तात्रय देवापर्यंत जे रोड आहे ना मित्र, ते एका व्यक्तीला लेकरूबाळ नाही होत होतं, तर त्यांना ते इथं नवस केल्यामुळे लेकरूबाळ झालंय. तर त्यांनी ते रोड बनवलेला आहे म्हणून पहिल्या काळात, असं हे आजोबा सांगत आहेत आपल्याला. दत्तात्रय व्हायला होता. किती? 1.25 मन सोन्याचा दत्तात्रय व्हायला होता. दत्तात्रय 1.25 मन सोन्याचा त्यांनी दत्तात्रय व्हायला होता म्हणून त्या काळात. हे खरंच अशा काही काही ऐतिहासिक गोष्टी असतात. ते दत्तात्रय चोरी गेला. आणि चोरी गेला का? आणि मग कसं काय चोरी गेला? ते आबासाहेब पालकर होता मॅनेजर. हा, त्याच्या जमान्यामध्ये चोरी झाली. चोरी गेला. मला असं वाटतं त्यावेळेला बरेचसे चोर होते इकडे मोठाले. काय ते श्यामा कोलाम वगैरे त्या काळात काय जीव घातला नाही. हा, श्यामा कोलामाला जीव घातला. फरार होता ते. जीव घातलं. एका तहसीलदाराला मारलं होतं त्यानं. हा, त्यापासून फरार होता. अच्छा 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 अच्छा. हो, हे मला वाटतं या आपल्या धनोड्यापाशी. नाही, श्यामा कोलामनं धनोड्यापाशी कोणाला तरी मारलं होतं ना. धनोड्यापाशी नाही, हा, इकडे आवडत्या खाली मालवाडी गाव आहे. नाही, तसं तर लई जणांना मारलं होतं. नाही, तिथं मारलं त्याला तहसीलदाराला. असं का? गाडी आलं, जागेवर खतम केलं त्यानं. अरे बाप, बरीच मोठी स्टोरी आहे. म्हणजे श्यामा कोलामनं मारलं होतं. येथून जाऊ द्या इकडं म्हणा. हो. मग मांग घ्यावं लागत. हा, मांग घ्यावं लागेल.